तर हे TY BSc अल्जेब्राचं लेक्चर आहे. तर आपण इंटिग्रल डोमेन ह्या कॉन्सेप्टचा विचार करत होतो. तर हा इंटिग्रल डोमेन म्हणजे काय? तर आपण समजा आर प्लस इंटू हे रिंग आहे. तर आपण काय उदाहरणं बघितली की इन द रिंग ए इलेमेंट आहे नॉट इक्वल टू 0, बी इलेमेंट आहे नॉट इक्वल टू 0, बट त्यांचा जो काय प्रॉडक्ट आहे तो 0 आहे. तर या ठिकाणी झिरो म्हणजे काय? तर झिरो म्हणजे ॲडिटिव्ह आयडेंटिटी. सच इलेमेंट सी अँड बी आर कॉल्ड एज अ झिरो डिव्हायझर्स. तर फॉर एक्झाम्पल आता M2R, the ring of 2 by 2 real matrices, the ring of 2 by 2 real matrices, binary operations are addition and usual addition and usual multiplication of matrices. तर ह्यामध्ये समजा ए हा इलेमेंट बघा 1205 1200 आणि इलेमेंट बी बघा 0032. तर आता इथे ए इज नॉट इक्वल टू 0 हे तो आपल्या लक्षात येते, बी इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात येते. पण आता इथे बघा ए बी तर फॉर एक्झाम्पल ए समजा आपण इथं 02 घेऊया आणि हे 20 घेऊया इथं. ठीक आहे, B20. तर बघा इथं लक्ष द्या. तर इथं ए बी म्हणजे 0020 बरोबर 0320. तर ए बीचा प्रॉडक्ट आपण जर केला तर 000 इंटू 0 इंटू 2 हे पण काय येतं 0, हे पण काय येतं 0, बरोबर आहे. आणि इथे समजा आपण एक्झाम्पल गलत हो गया. तर हे 6 इथे इथं. तर इथं लक्षात घ्या ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0 आणि ए बी किती आलं 0006 म्हणजे ए बी इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. पण आपण काय दुसरी उदाहरणं घेतली. फॉर एक्झाम्पल समजा आता फॉर एक्झाम्पल समजा ए 1100 बी 0001. तर बघा इथं ए बी, तर ए बी म्हणजे 1100 0001. तर हे काय येतं इथं? तर याचा प्रॉडक्ट केला तर 0 येतं, इथं पण 0 येतं, इथं पण 0 येतं आणि इथं पण 0 येतं. मग इथं ए बी 0 आहे, परंतु ए किंवा बी 0 नाही आहे, ए किंवा बी 0 नाही आहे. तर इथे मॅट्रायसेस ए आणि मॅट्रायसेस बी हे 0 डिव्हायझर्स आहेत. हे काय आहेत? ह्या रिंगमध्ये हे 0 डिव्हायझर्स आहेत. तर आता इंटिग्रल डोमेन म्हणजे काय? इंटिग्रल डोमेन म्हणजे काय? इंटिग्रल डोमेन म्हणजे काय? ते रिंग आर प्लस इंटू is a ring R plus into is called an integral domain, is called an integral domain. Integral domain if it has no 0 divisors. It has no 0 divisors. It has no 0 divisors.
तर बघा रिंग आर प्लस इंटू ह्याला इंटिग्रल डोमेन केव्हा म्हणतात, इफ इट हॅज नो झिरो डिव्हायझर्स. म्हणजे त्याच्यामध्ये जर झिरो डिव्हायझर्स नसतील तर त्या रिंगला काय म्हणतात, इंटिग्रल डोमेन. म्हणजे इन अदर वर्ड्स ए रिंग आर प्लस इंटू is called an integral domain, an integral domain if and only if AB is equal to 0 implies A is equal to 0 or B is equal to 0. तर बघा इथं रिंग आर प्लस इंटू इज कॉल्ड ॲज एन इंटिग्रल डोमेन इफ अँड ओनली इफ ए बी इज इक्वल टू झिरो implies A is equal to 0 or B is equal to 0. तर examples of integral domain, integral domain. तर इंटिग्रल डोमेनची एक्झाम्पल्स काय आहेत बघा. तर द रिंग आर प्लस इंटू ही इंटिग्रल डोमेन आहे, कारण दोन रिअल नंबरचा प्रॉडक्ट जर झिरो असेल तर देन आयदर इफ ए बी इज इक्वल टू झिरो देन आयदर ए इज इक्वल टू झिरो और बी इज इक्वल टू झिरो. देअरफॉर द रिंग आर प्लस इंटू इज इंटिग्रल डोमेन. Here Z16 in general is not an integral domain. लक्षात घ्या, Z16 ही रिंग इंटिग्रल डोमेन नाही, बिकॉज इन दिस 2 बार इज नॉट इक्वल टू 0 बार, 8 बार इज नॉट इक्वल टू 0 बार, बट 2 बार इंटू 8 बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे ह्या ठिकाणी 2 बार हा 0 बार नाही आहे, 8 बार हा 0 बार नाही आहे, 2 बार, कारण Z16 मध्ये जो काही 0 बार म्हणजे 16 बार, 2 बार इज नॉट इक्वल टू 0 बार, 8 बार इज नॉट इक्वल टू 0 बार, but 2 bar into 8 bar is equal to 16 bar is equal to 0 bar, and therefore Z16 ही रिंग इंटिग्रल डोमेन नाही आहे. तर आपण इथं आता परंतु बघा, बट Z17 ही रिंग इंटिग्रल डोमेन आहे का. Z17 म्हणजे 0 बार, 1 बार, असं 17 बार, 16 बार आणि 16 बार आणि 17 बार म्हणजे 1 बार, बरोबर आहे. तर Z17 ही जी काय रिंग आहे तर ही इंटिग्रल डोमेन आहे का, तर ही रिंग इंटिग्रल डोमेन आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. Z17 ही रिंग इंटिग्रल डोमेन आहे, कारण सपोज लेट एक्स बार इंटू वाय बार वेअर एक्स बार इज इक्वल टू 17 बार, एक्स बार इंटू वाय बार इज इक्वल टू 7 बार इंटू इज इक्वल टू 0 बार. तर आपण प्रूव्ह करूया आयदर एक्स बार इज इक्वल टू 0 बार और वाय बार इज इक्वल टू 0 बार, बरोबर आहे. तर आपल्याला Z17 ही रिंग जर आपल्याला इंटिग्रल डोमेन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हे प्रूव्ह केलं पाहिजे एक्स वाय इज इक्वल टू 0 इम्प्लाइज आयदर एक्स इज इक्वल टू 0 और वाय इज इक्वल टू 0. तर इथं समजा Z17 ही जी काय रिंग आहे ती इंटिग्रल डोमेन आहे का हे जर आपल्याला बघायचं असेल तर कसं आपण बघणार. एक्स बार इंटू वाय बार लेट एक्स बार इंटू वाय बार इज इक्वल टू 17 बार म्हणजे 0 बार. देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 17 n, एक्स वाय इज इक्वल टू 17 n, here n is an integer because in Z17 बार 17 n बार ओनली 17 0 बार हा 17 n बार असणार, बरोबर आहे. तो ॲक्च्युली 17 असणार किंवा 17चा मल्टिपल असणार. मग याचा अर्थ काय होतो, एक्स आणि वाय इंटेजर आहेत, बरोबर आहे. एक्स वाय बरोबर 17 n म्हणजे 17 हा एक्स वायला डिवाइड करतो,
पण 17 हा प्राईम नंबर आहे आणि आपल्याला माहीत आहे युक्लिड्स थेरम काय आहे, इफ पी हा प्राईम नंबर एक्स आणि वाय ह्या इंटिजरला डिवाइड करत असेल देन आयदर एक्स पी डिवाइड्स एक्स और पी डिवाइड्स वाय. ओके, therefore here 17 divides x or 17 divides y म्हणजे x इज इक्वल टू 17n1 म्हणजे x बार इज इक्वल टू 17n, therefore x बार इज इक्वल टू 17n1 बार म्हणजे 0 बार. तसंच y बार इज इक्वल टू पण कॉर y बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे इन दिस रिंग x बार इंटू y बार इज इक्वल टू 0 बार implies either x bar is equal to 0 bar and y bar is equal to 0 bar. Therefore the ring Z17 is an integral domain, is an integral domain. Therefore the ring Z, let us summarize this. The ring Zn is an integral domain. The ring Zn is an integral domain, is an integral domain, integral domain if and only if and only if and only n is a prime, n is a prime, n is a prime integer, n is a prime number. तर द रिंग Zn इज अन इंटिग्रल डोमेन इफ अँड ओनली इफ n इज अ प्राईम नंबर. तर इथं आर प्लस इंटू झेड प्लस इंटू क्यू प्लस इंटू सी प्लस इंटू ही सगळी इंटिग्रल डोमेनची एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. बट M2R Z16 Z14 ही इंटिग्रल डोमेनची एक्झाम्पल्स नाहीत. थोडक्यात n जर कॉम्पोजिट नंबर असेल तर Zn हा इंटिग्रल डोमेन असू शकत नाही. 12